सध्या पनीरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय, मात्र बाजारात दूषित आणि आरोग्याला घातक पनीर तयार होत असल्यानं अनेकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्यात. सर्वसामान्यांना पूर्णपणे दुधापासून बनवलेलं पनीर आणि चीज अॅनालॉगमधील फरक समजत नाही. पनीरच्या तुलनेत 30 ते 60% स्वस्त मिळत असल्यानं काही हॉटेल व्यावसायिक शुद्ध पनीरऐवजी चीज अॅनालॉगचा वापर करताना दिसतायत. या पार्श्वभूमीवर गोकुळचे माजी संचालक आणि इंडियन डेअरी असोसिएशनचे सदस्य डॉक्टर चेतन नरके यांनी पत्रकार बैठकीत आरोग्यकारक पनीर या विषयावर माहिती दिली. पनीर हा 100% दुधापासून तयार होणारा नैसर्गिक, पौष्टिक आणि उच्च प्रतीचा दुग्धजन्य पदार्थ आहे, तर चीज अॅनालॉग हे वनस्पती तेल, स्टार्च, इतर रसायनं आणि पर्यायी घटकांपासून बनवलं जात असल्याचं डॉक्टर नरके यांनी सांगितलं. स्वस्त मिळत असल्यामुळं पनीरऐवजी पनीर म्हणून चीज अॅनालॉगचा वापर वाढू लागल्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासनानं नवीन नियमावली जाहीर केली असून ही नियमावली 1 मेपासून लागू करण्यात आली आहे. यामध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि विक्रेत्यांना खाद्यपदार्थांमध्ये पनीर किंवा चीज अॅनालॉग यापैकी कोणतं उत्पादन वापरण्यात आलंय याची माहिती मेन्यू कार्ड, बिल किंवा डिस्प्लेवर देणं बंधनकारक करण्यात आल्याचं सांगत डॉक्टर चेतन नरके यांनी इंडियन डेअरी असोसिएशननं यासाठी सातत्यानं पाठपुरावा केल्याचं सांगितलं. सरकारच्या या निर्णयामुळं केवळ ग्राहकांची फसवणूक थांबणार नाही, तर दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचं हित देखील जपलं जाणार असून खऱ्या पनीरची मागणी वाढून शेतकऱ्यांचा फायदा होईल असा विश्वास डॉक्टर नरके यांनी व्यक्त केलाय. ग्राहकांनी आता पनीर खरेदी करताना किंवा पनीरचा वापर असलेले पदार्थ मागवताना मेन्यू कार्ड, बिल किंवा डिस्प्लेवर दिलेली माहिती जाणून घ्यावी असं आवाहन डॉक्टर चेतन नरके यांनी केलंय.